आले. तू आहेस बाई घरात. अगं मी बहुतेक सकाळी किल्ली न्यायची विसरले. कुठे धावपळीत ठेवली मला तर काही आठवतच नाहीये आता. ताई एक मिनिट इकडे ये ना. बस जरा बोलायचंय तुझ्याशी. बस. काय ग? काल तनू 2 नवीन टी शर्ट्स घेऊन आला होता. अजून 2 नवीन टी शर्ट्स? कुठून आणतो ग हा मुलगा इतके पैसे? तुझ्याकडे मागतो अक्षता. तू प्लीज त्याला देत जाऊ नकोस. त्याचे आत्तापासून हे असले लाड. ऐकशील का माझं? ते टी शर्ट्स त्याला त्याच्या शैलू अंकलने दिले होते. वीरेंद्रकडून? मी बोलते त्याच्याशी. बघ आत्ता कुठे तो? काही बोललाय का? हो. तनू की वीरू? तुला कळलंय वाटतं सगळं. हो. आणि ते ऐकल्यापासून माझ्या मनात का कुणास ठाऊक पण शंकेची पाल चुकचुकते ग. त्याला जेव्हा कळेल तेव्हा. अक्षता प्लीज. तन्वीरला कळेल तेव्हा काय याचा सतत विचार करत असते मी. तुला सांगते अक्षरशः विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली आहे. नाही सहन होत ग. पण आता कसं सांगू त्याला? आई तिच्यासमोर नको. काय ग? काय चाललंय तुमचं? हा काय गुपित चाललंय एवढं? ऐक, कधी आलीस तू? काय झालंय? आई वीरेंद्रनी तनूला 2 टी शर्ट्स दिल्याचं सांगत होती. तसं तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं ग. पण आता सांगून तरी काय तुझ्या डोक्याला त्रास द्यायचा. म्हणून मग आम्ही. जाऊ दे. त्या गोष्टींचा आता विचार करत बसू नकोस. अति विचार करून आपलं डोकं शिणवणं बरं नाही. अगं हो, अक्षता तुम्हाला पार्टी देणार होती ना पोस्टिंग झालं म्हणून. त्याचं काय झालं? माझं एक जाऊ दे ग. तुम्ही तिघी तरी पार्टी करा. काय ते जाऊ दे ना आता. इथे कोणाला मूड आहे का आता पार्टीचा वगैरे? वा रे वा. असं कसं? हां अगं आयुष्यात संकट समस्या असतातच. पण म्हणून की आपल्या बहिणीचं कौतुकही करायचं नाही. अगं आई तसं नाही मला म्हणायचंय. पण मला खरंच आत्ता असं वाटत नाहीये की मी या सगळ्या याच्यामध्ये. काय वाटत नाहीये? बहिणीचं कौतुक? नॉनसेन्स. तुला तनूचं टेन्शन आहे. अनुष्का तिकडे निशांतला सांभाळता सांभाळता जेरीस आली. अगं विरंगुळा म्हणून जायचं. पार्टीचं काय आहे ग? त्याला वेळेचं बंधन थोडीच आहे. जाऊ दे ना. जेव्हा सगळ्यांना वेळ असेल, पार्टीचा मूड असेल तेव्हा करू आपण. अरे वा रे वा. असं कसं म्हणतेस तू? मला तरी अजिबात पटत नाही. अगं ह्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर म्हणाव्या अशा प्रसंगातून मी गेले. तुमचे बाबा घरातून निघून गेले त्या 8-10 वर्षांमध्ये मी किती दुःख, किती टेन्शन्स, किती जबाबदाऱ्या झेलल्या, ते सुद्धा एकट्यानं. पण त्या काळात सुद्धा तुमचे वाढदिवस साजरे केले ना. अगदी तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून. सणावाराला तुमच्यासाठी कपडे आणलेच ना. दिवाळीत फटाके फराळ आपण केलाच ना. हे सगळं मी का करत होते? कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद माझं दुःख हलकं करायचा. त्या 4 घटकात सुद्धा मी आनंद शोधायचे. सगळं विसरून जायचे मी. अगं आयुष्य हे वेदनांनी यातनांनी भरलेलंच असतं ग. संकटही कायम आपल्या बरोबर असतात. पण अगं ह्याच्यातूनच आपण आनंदाचे क्षण शोधायचे असतात आणि ते साजरे करायचे असतात. कळतंय का? तेव्हा
सगळी संकट, सगळ्या समस्या विसरून जायचं. आणि तुम्ही तिघी पार्टी साजरी करणार आहात, कळलं? मला माहित नाही हा पुरस्कार घेण्याची माझ्यात पात्रता आहे की नाही. मला माहित नाही मी दीपस्तंभासारखं दिशा दाखवण्याचं काम खरंच केलं आहे की नाही. म्हणूनच हा दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय संकोचल्यासारखं होतंय. एक मात्र निश्चित, मी आजवर जे काही काम केलं ते अत्यंत प्रामाणिकपणे केलंय. आणि ते करत असताना कुठल्याही मान सन्मानाची, पुरस्काराची अपेक्षा न ठेवता केलंय. हे काय? इथे तुम्हाला टाळ्यांसाठी थांबायचं. त्याची तालीम करायची का? हो. काय ग हे? मी कच्चं भाषण लिहिले ते तुला वाचून दाखवायला म्हणून आले, तर तू माझी तालीमच सुरुवात केलीस. हो, मी कोण तुमची तालीम घेणार? तुमच्या तालमीत तर मी तयार झाले. बघितलंस ना बंटी, यालाच म्हणतात गुरुची विद्या गुरुला. वाचू पुढे? हा, वाचा ना. ए बंटी, तू पण ऐक हा. सांग मला, कुठे होते मी? हा, एका महाविद्यालयाची मी सामान्य प्राध्यापिका. पण केवळ आपण शिकवत असलेला विषयच न शिकवता आपल्या विद्यार्थ्यांवर जेव्हा जिथे जशी संधी मिळेल तेव्हा 4 संस्कार करायचे ही माझी सवय. उपदेशाचे डोस न पाजता, चमच्यानं त्यांना चांगुलपणा न भरवता 4 बऱ्या गोष्टी शिकवायची माझी रीत. कधी खेळी मिळणं, कधी एक टप्पल मारत, तर क्वचित दंडुका दाखवून मी त्यांना शिकवत राहिले. अर्थात हा एकट्यानं शिवधनुष्य उचलण्यासारखा पराक्रम नव्हे. या सगळ्यांनी मिळून गोवर्धन हा सगळ्यांनी मिळून गोवर्धन उचलण्याचा प्रयत्न आहे. अर्थात त्याला समाजरूपी परमेश्वराच्या केवळ एका करंगळीचं बळ हवं आणि आमच्यासारख्या गोपगोपींच्या हातातल्या इवल्याल्या काठ्या काटक्यांचा आधार. काय झालं मॅडम? काही नाही, तुम्ही टाळ्या वाजवून ना मला कॉन्शियस करताय. खरंच इतकं बरं झालंय काय भाषण? काय मॅडम, अहो त्या समारंभात हजारो लोकांच्या जेव्हा टाळ्यांचा कडकडाट होईल ना तेव्हा काय म्हणाल तुम्ही? त्याचं सर मला टेन्शन आलंय. त्यावेळी जर माझा गळा दाटून आला, डोळ्यात अश्रू आले आणि मी त्यांना थांबवू शकले नाही तर मी पुढे एवढं सगळं भाषण कसं काय करणार आहे? अहो, तसं काहीही होणार नाहीये. व्यासपीठावर उभ्या राहिलात ना की 5 मिनिटात श्रोत्यांचं मन जिंकून घ्याल तुम्ही. आजपर्यंत कोणताही आव न आणता अगदी रतनबाई कॉलेजपासून ज्ञानवर्धिनीपर्यंत जे काम ज्या सहजतेनं केलं ना, त्या सहजतेनं तुमचं भाषण होणार आहे बघा. येस मॅडम, त्या समारंभात आलेला प्रत्येक माणूस तुमचा प्रत्येक शब्द घेऊन घरी जाणार आहे आणि आयुष्यभर तो मनात साठवून ठेवणार आहे. एक सांगू मॅडम, तुम्ही, शरद काका आणि आमचे काका पवार जेव्हा बोलता ना तेव्हा तुमच्या शब्दातनं जी पॉवर, जी एनर्जी, जी इंटेन्सिटी ट्रान्समिट होते ना, खरोखरच अद्भुत आहे सर, अलौकिक आहे. जस्ट फॅन्टास्टिक. तुम्ही धन्य आहात. काय चाललंय तुझं वेडा? मला ज्या क्षणी वाटतं ना ते मी ताबडतोब करून मोकळा होतो. कठीण आहे याचं. तुम्ही वाचा ना पुढे. पण खरंच सांगते, इतके सभा समारंभ झाले पण इतकं टेन्शन मला खरंच कधी आलं नव्हतं. कसं काय मी हे सगळं पार पाडणार आहे देव जाणे. मॅडम, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हो ना. नाही ग, मनात खूप विचार चाललेत. असं वाटतं की शरद असा तर काय म्हणाला असता, जयानं किती माझी टिंगल केली असती. कुलकर्णी सरांना माझं कौतुक वाटलं असतं की त्यांनी टीका केली असती. एक ना 2 विचार येत आहेत माझ्या मनात. एकदा काय याच्यातून सुखरूपपणे पार पडले ना की सगळं पावलं मला.
मला हे रेस्टॉरंट खूप आवडतं, म्हणूनच तुम्हाला दोघींना मी इथेच आणलंय. मस्त आहे जेवण. ए, जेवण नाही का, केळीच्या पानावर पंचपक्वान्न 17-18 पदार्थ असले ना की ते जेवण. बटाट्यात लावलेली चंदनाची अगरबत्ती आणि झक्कास पैकी रांगोळी महिरपीची. करेक्ट. चायनीजला फूड म्हणायचं. हा, आता तू शेती विकास महामंडळात जाणार आहेस, त्यामुळे चायनीजला जेवण असं म्हणू नकोस प्लीज. ताई सुद्धा कृषी विभागात होते ना, तेव्हा असंच काहीतरी बडबडायची. ताई, तू काय एवढी नर्वस आहेस? धड जेवतही नाहीयेस. थांब, मी तुला सर्व करते. अगं नको अनु, मी जेवते खरंच. माहितीये तुला पार्टीला याचा मूड नव्हता ना? का? वीरूने तनूला 2 टी-शर्ट्स गिफ्ट दिले म्हणून? तुला कसं कळलं? आईने. म्हणजे दिवसात आमचा एखाद तरी फोन असतोच असतो, आणि एकदा फोन केला की कमीत कमी 10 ते 15 मिनिटं गप्पा होतात. आई मला म्हणाली, आकांक्षा जरा अपसेट आहे. जरा नाही अनु, मी खूप अपसेट आहे. आई मला म्हणाली, म्हणजे अर्थात मलाही पटलं ते, म्हणून मी इथे आली. अगं मग आता तरी हस, गप्पा मार की. तिला ते हवं असलं तरी ते शक्य नाहीये. खूप लहानपणापासूनची सवय आहे तिची. तिला हवी असलेली गोष्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिला कधीच चैन पडत नव्हतं. आणि आपली गोष्ट कोणी घेऊन तर जाणार नाही ना, या चिंतेने अखंड बेचैन असायची. काय ताई, बरोबर आहे ना? हो बाई, आहे मी पॉझिटिव्ह आहे. आता शैलेंद्र शिरोळे नाव सांगून वीरेंद्र तन्वीरच्या जवळ यायचा प्रयत्न करतोय, त्याच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतोय. मला खूप भीती वाटते मग, कारण तन्वीर जर माझ्यापासून दूर गेला तर मला ते कधीच नाही सहन होऊ शकणार. असो, पाहू काय होईल ते पाहू. आय एम सॉरी. आपण शक्यतोवर बोलताना तो विषय टाळूया आता. तेच म्हणायचंय मला. आता ह्या बाईसाहेब एकदा लांब गेल्यावर आपण तिघी अशा परत कधी भेटणार आहोत देवच जाणे. प्रॉब्लेम्स काय ग, प्रत्येकीलाच असतात. तुला तुझ्यापासून तनू दूर तर जाणार नाही ना, ही काळजी आहे. मला निशात परत माणसात माझ्याजवळ केव्हा येईल ही चिंता आहे. म्हणजे तू आणि तू काय सांगू तुला आता. निशांत कधी कधी लहान मुलाच्या वरताण वागतो अक्षता. गेली 8-10 वर्ष माझं आणि त्याचा नवरा बायकोचं नातं असं राहिलेलंच नाहीये. आम्ही जवळजवळ मुलगा आणि आई अशा नात्यानेच वावरतोय. कधी कधी तर तो मोनीशी तिच्याहूनही लहान असल्यासारखा भांडत असतो. मग मी मोनीला समजवायचं की बाबाला समजून घे. ठीक आहे, चलताय. एक काळ असा होता, निशांतला माझ्यापासून दूर करून त्याला जिंकण्याच्या प्रयत्नात होती ताई. चिंगे, खरं तर तू एकटी आहेस म्हणजे सुखात आहेस असं म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे आमच्यासारखे डोक्याला ताप नाहीये तुझ्या. हो, असं कोणाला वाटत असेल तर वाटू दे. म्हणजे आईसारखी लग्न कर अशी कटकट करते ते जाऊ दे. पण मीही आता 28 वर्षांची झाली. मी जेव्हा IAS ऑफिसर म्हणून वावरते ना, तेव्हा मी मस्त मजेत असते ग. त्या पदाची एक धुंदी असते. त्या खुर्चीसमोर मान वाकवणाऱ्यांना पाहिलं ना
की एक नशा चढते मला. पण घरी आलं ना की एकांत खायला उठतो ग. त्या बंगल्यातले नोकर, पुस्तकं, टीव्ही, कसेच, हेच माझं कुटुंब. कोणाशी बोलणं चालणं नाही, रुसवे फुगवे नाही, प्रेम माया नाही. मी आईला म्हणाले होते की मी माझं असं एक निश्चित स्थान निर्माण केल्याशिवाय लग्न करणार नाही. तेव्हा ती म्हणाली की मी सुद्धा संसार सांभाळूनच कुलगुरू झाले होते. मग खरं आहे, मला काही नाही जमणार. मला का नाही जमत आहे? चिंगे, पण मग तू बंटीशी प्लीज ताई, विषय तोही नकोय. आपल्या तिघींमध्ये एक मिनिट, सॉरी टू डिस्टर्ब यू. तुम्ही कोणी आईस्क्रीम खाणार? म्हणजे काय? एक्सक्यूज मी. 3 व्हॅनिला आईस्क्रीम्स. नो थँक्यू. हां बोल, काय म्हणत होतीस तू? तिघींनी हेच की आपल्या तिघींमध्ये आईची मुलगी म्हणावी अशी कुणीच नाही ना ग. का? तू आहेस ना सत्याचा पाठपुरावा करणारी. सत्याकरता स्वतःच्याही आईला पत्रकार म्हणून धारेवर धरणारी आहेस ना तू. ते ठीक आहे ग, पण आईसारखी जबरदस्त सहनशक्ती नाहीये माझ्या. तिने जे आणि जेवढं सोसलंय ना, ते आणि तेवढंच अनुताई सुद्धा सोचते. घरावर आलेल्या संकटांना हसतमुखानं सामोरं जाते. घराची आणि उद्योगधंद्याची जबाबदारी इतकी वर्ष आपल्या खांद्यावर पेलून ती लढतेय. पण मी प्रामाणिकपणे सांगते, आईसारखी बुद्धिमत्ता माझ्यामध्ये नाहीये. हा म्हणजे मी शिकले, पण हळूहळू, अनुभवाने. म्हणजे सगळी बुद्धिमत्ता उतरली आहे ती या बाईसाहेबांमध्ये. हिच्याकडे आहे आईसारखी महत्वाकांक्षा, ती साध्य करण्याची कुवत आणि तिच्यासारखी तल्लख बुद्धिमत्ता आहे. हो का? मला माहितीच नव्हतं ग. पण मी आईची मुलगी नाहीये. वारसा हक्काने नाही. तिच्याकडून मला हे तिच्या सुंदर संस्कारांमुळे मिळाले. Get the check, please. वा, मस्त आहे ना. मजा आली. आणखी एक मागूया? नाही, मला नको. तुम्हाला हवं असलं तर मागवा. माझं पोट इतकं जड झालंय, मी तर इकडेही झोपू शकते. या अशा वातावरणात ना मला धतिंग करायला जाम आवडतं. मी आणि प्राची अशा कडक इस्त्री केलेल्या गंभीर वातावरणाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो ना की आम्ही काहीही करायचो. हाताने खायचो, गायचो. गायचात? हो, गायचो. मला आता एकदम कसली आठवण झाली सांगू. लहानपणी एकदा आपल्याला फनफेअरला जायचं होतं. काय हट्ट केला होता आपण आईकडे, आठवतंय? हो, आणि मोठ्या मुश्किलीने आईने परवानगी दिली होती. पण तिथे मजा करण्याकरता पैसे हवे होते आणि ते आणायला मला पाठवलं होतं. मी आईकडे गेले, पैसे मागितले तर आईने 50 रुपये दिले होते आणि म्हणाली होती, जा, यातच काय करायचंय ते करा आणि खबरदार एक पैसा परत आणलात तर. आणि आत्ता बघ, बिलाची अमाऊंट बघायच्या आधीच आपण तिघींनी टेचात आपापली क्रेडिट कार्ड्स काढली. या सुधा जोशीच्या मुली आहेत.
सुधा जोशीच्या मुलींना शोभतं हे? शोभतो तिघीत मिळून का होईना, पण आईचे सगळे गुण आपल्यात आहेत ह्याचाच आपल्याला शोध लागलेला आहे. आणि हा शोध जेव्हा मी आईला सांगेन ना तेव्हा म्हणेन याच्या बाद तुम्ही तिघी.